भविष्यावर बोलू का या कार्यक्रमात संपरा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते। काल आपण प्रश्नोत्तरांचा खास कार्यक्रम केला, कारण कितीही राशी 12 राशींवर प्रत्येक भाग केला तरी सुद्धा मनातल्या शंका काही मिटत नाहीत, त्याही शंकांना आपण उत्तर दिलं। आणि आता आजपासून नव्या विषयाला सुरुवात होते, ती म्हणजे ग्रह। या ग्रहांचा ज्योतिषशास्त्राचा गाढ संबंध, फलज्योतिषशास्त्र या अभ्यासाशिवाय अपूर्ण असू शकतं आणि म्हणूनच याची सुरुवात आपण आज ग्रह म्हणतोय पण आहे तो तारा रवी या चर्चेपासून सुरुवात करूया। मग तो तारा आहे का, ग्रह आहे, तो तेजपुंज आहे, तो मध्यभागी केंद्रस्थानी आहे का, या सगळ्याबद्दलच्या शंका आपण मिटवूया, शरदजींशी बोलू। रवी हा ग्रहांमध्ये पण पटकन त्याचा उल्लेख होतो, पण तो नक्की काय? आता सुरुवातीला आणखी एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना सांगूया की ग्रहांवर बोलता बोलता राशींवरच बोलल्यासारखं होणार आहे। कारण मी जेव्हा रवीबद्दल बोलीन तर ती रवीची रास आहे सिंह। तर राशीचक्रात 2 राशी अशा पॉवरफुल आहेत, एक कर्क आणि एक सिंह। त्यांना एक एकच स्वामी आहे, म्हणजे स्वामीला एक एकच राशी आहे, बाकीच्यांना कसं शुक्राला 2 राशी आहेत, वृषभ तूळ। पूर्णपणाने रवी चंद्र एकपत्नीवर सांभाळतात। चंद्राची पत्नी कर्क, रवीची सिंह। मी आता रवीवर बोलीन तेव्हा सिंहेच्या लोकांनी पण लक्ष द्या, कारण ते सिंहेचंच वर्णन आहे। केंद्रस्थानी असलेला स्वयंप्रकाशी स्थिर आकाशस्थ गोल आहे हा रवी। या रवीचं आपल्या पृथ्वीपासूनचं अंतर 9,30,03,000 आहे। हे अंतर 1 फूट तो धर, त्याच्यापासून गुणिले 40 एवढ्या अंतरावर प्लुटो आहे। प्लुटोवर उभं राहिलं की उदबत्ती जळल्यासारखी वाटते सूर्याकडे बघितल्यावर। एवढ्या दूरच्या ग्रहाला सुद्धा जो फिरवत ठेवतो स्वतःभोवती, त्याची ताकद काय असेल गुरुत्वाकर्षणाची। म्हणून रवीच्या अंमलाखाली असलेल्या सिंहराशीच्या मंडळींना सुद्धा ती देणगी मिळालेली असते। तर मुळात हा रवी हा आत्म्याचा कारक आहे। माया दिसते तुम्हाला, पण रवी म्हणजे आत्मा। आता हे असं जड शब्द बोलण्याशी आपण व्यवहारातले उदाहरण घेऊ म्हणजे कळेल। सर्वजणांना आपणाला खरा आत्मिक आनंद भोगण्याचा अधिकार आहे, पण आपण त्या आत्म्याच्या वर आलेली धूळ याच्याच फार मागे लागतो। उदाहरण देतो मी काल व्यवहारातलं। लग्न समारंभ सुरू होता, लग्नामध्ये वरमाय म्हणजे एकदम ग्रेट बाई, लफेदार नथ भेद घालून शालून नेसून इकडून तिकडे वावरायचं। दुसरी असते ती नणंद। तर एक बाई अशीच वरमाय लग्नात अशी हिंडत होती, 2,500ची नथ म्हणे तिला नवऱ्याने घेतली, ती पण असता तो आकडा मस्त। आणि एकदम जावई आल्याचं कळलं तिला, मोठे जावई आलेत लग्नाला, तर त्यांना चहा नको सरबत पाहिजे, म्हणून तिने ती नथ काढून ते गळसरीला लावली आकडा। तो सरबत बघायला पाहिजे ना आंबट गोड म्हणून, तो पिताना नथ बुडू नये म्हणून ती सरबत पिताना ती नथ काढून ठेवली। मग पुढे त्या व्यवहारामध्ये इकडे तिकडे तिच्या लक्षात राहिलं नाही, तेवढ्यात तो नातवाचं डोकं आपटलं, खोक पडली, रक्त आलं, त्याला बघता। आणि मग शेवटी लग्नाचा मुहूर्त आला, बायका सगळ्या नटून थटून उभ्या राहिल्या, धावाधाव झाली। ह्या बाईला नच सापडेना, इतकी शोधाशोध केली। काय शोधलं असेल म्हणजे बायका कुठे ठेवतात कळेल। हळदीचा डबा शोधला, गव्हाचा डबा शोधला, कोनाडे शोधले, कुठेही नथ नाही। रडायला लागले। हे सांगत होते मला, तू घेऊ नकोस, एवढा खर्च करू नको। मी ऐकलं नाही त्यांचं, मीच मूर्ख 2,500ची नथ घेतली। इतका शोक चालू झाला तिचा। एक मिथुन राशीची मुलगी असणार तिकडे, शोधक, तिला काकू नथ हवी ना, रडू नका, आरसा आणा। ती म्हणाली, जळली मेली थट्टा तुमची, मी नथ शोधते आणि तुम्ही आरसा, मला माहिती आहे माझं नाक नकट आहे, अशा वेळी चेष्टा करायची असते का? काकू नथ आरसा आणा तुम्ही। आरसा आणल्यानंतर तिच्यासमोर धरला आणि त्या मुलीने काकूंचा पदर थोडासा बाजूला केला, ते गळसरीत नथ दिसली। अगो बाई, इथे ठेवली होती का, माझ्या लक्षातच नाही राहिलं। मग ती नथ घातली, मग आनंदात। आमची नथ आमच्याजवळ आहे की नाही आतमध्ये, पण ती नथ आत आहे, ती कोणीतरी आपल्याला पदर दूर करून सांगायला लागतं, ते गुरु असतात। आणि ती जर अधिकारी सत्पुरुष गुरु मिळाले
म्हणून गुरूंचं महात्म्य आपण सद्गुरूंसारखा असता पाठीराखा कोण करी इतरांचा लेखा. ते केव्हा तरी मस्त कृपा करतात. आपली तयारी व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा अनुभूती येते, काय अवडंबर आहे बाहेरचं सगळं मी माजवत होतो, मस्त माझ्या आनंद. आणि त्याला स्वानंदात राहणारे लोक म्हणतात. असा स्वानंद मुलगा जो आंबा खातो बारका, आंबा खाता खाता त्याचं हातावर पडलंय शर्टावर, तो बघतच नाही, आंब्याचा आनंद घेत राहतो. स्वानंदात असणारे आमचे स्वामी महाराज, गजानन महाराज, वस्त्राची शुद्ध नाही, लोकलज्जेचं वस्त्र आहे, हात आभाळाकडे करून गजानन महाराज गणगण गणात बोलते म्हणतायत, स्वामी महाराज भस्म लावून असे मिसकेल हसतायत. काय आनंद आहे तो. तो आनंद म्हणजे रवी. तेव्हा रवी म्हणजे मनुष्य मेल्यावर सुद्धा तिथे पडलेली जड बॉडी नव्हे, त्याला सोडून गेलेलं चैतन्य. म्हणून कोणी घरात गेलं की रडायचं कारणच नाही, कारण आतलं चैतन्यावरच आम्ही प्रेम करत होतो. देह तर नेऊन जाळणार आम्ही, म्हणजे आम्हाला कळतं की बाहेरचं बूच आहे, आतलं लिक्विड वेगळंच आहे. असा सोपा अर्थ पण एक रवीचा आहे. रवी हा जो तेजपुंज असा तारा आहे, त्याचा प्रभाव ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? छान प्रश्न आहे तुझा. कारण इथे मला थोडं नाराज करायला लागणार होतं ना. रवी म्हणजे प्रकाश. तू असं कधी ऐकलंस का, अंधार शोधायला रवी गुहेत शिरला. रवी जिथे जाईल तिथे प्रकाशच. प्रकाश आला की रसिकता गेली. असं कोण प्रियकर म्हणतो का 12 वाजता दुपारी भेटूया आपण? तू असं का ना, संध्याकाळी 7 वाजता समुद्रावर ये. अंधारात त्यांचा मित्र असतो. मग रवीच्या प्रकाशात कर्तव्य येतात, रवीच्या प्रकाशात सत्य येतं, रवीच्या प्रकाशात चारित्र्य येतं. रवी प्रधान माणसं स्पष्ट वक्ते, चारित्र्य संपन्न, तत्त्वज्ञान हा विचार करणारे, म्हणजे ते अध्यात्मापेक्षा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात. असा तत्त्वज्ञानी, सत्यप्रिय, स्पष्ट वक्ता, थोडा कठोर, चारित्र्य संपन्न माणूस हा एखाद्या वृषभ तुळेच्या मुलीला नाही आवडणार. तर खूप छान आहे तेजप, म्हणजे सगळं बरोबर. अरे पण काही एकांतातले क्षण आहेत आपले, तिथे भाऊक व्हायला पाहिजे, ते स्किल तुझ्यात दिसत नाही, ते नसतं. म्हणून सिंहेच्या लोकांची ट्रॅजेडी एवढीच होते की इतर जोडपे जेव्हा कुजबूज करतात लवबर्डसारखी, त्यांना वाटतं हे नाही मला जमत. आणि ते जमत नाही याचं कारण त्यांचा कल हळूहळू त्या आत्मिक शक्तीकडे जाण्याचाच असतो. चारित्र्य संपन्न किंवा फिलॉसॉफीचा अभ्यास करणारी मंडळी व्यावहारिक जगापासून हळूहळू आत्मिक शक्तीकडेच जात असतात असं अध्यात्मशास्त्र सांगतं. तर त्यांचा स्वभाव हा स्पष्ट वक्ता, परखड, थोडा इगोइस्टिक, या इगोमुळे पण प्रॉब्लेम होतात. असं असल्यामुळे सिंहेच्या लोकांनी अहम कमी करावा. रवीची आता धन बाजू, ऋण बाजू या सगळ्यांनी विश्लेषण झालं पाहिजे. म्हणून प्रश्न विचारते शरदजींना की रवीच्या धन बाजू अशा ठोस कोणत्या सांगता येतील आणि ऋण बाजू? आत्ताच आपण पाहिलं रवीच्या धनबाजूमध्ये चारित्र्य आहे, रवीच्या धनबाजूत आरोग्य आहे, कीर्ती आहे, आणि तेजपुंज असलेला तो तारा ज्या माणसावर प्रभाव टाकतो त्याच्या अंगात हिट तर असणार. पण सत्ता हाती पैसा हाती धुंद नसे झाला, असा महात्मा जगी नाही कोणी पाहिला. चांगली बाजू आहे तर उत्तम आहे. रवी स्वाभिमानाचा कारक आहे धनबाजूत, तोच ऋणबाजूत दुराभिमानाचा कारक आहे. मग एकदा बासिक रेफरन्स मी तुला दिला होता की कोणतीने जेव्हा श्रीकृष्णाला सांगितलं माझ्या सगळ्या मुलांना निरोप सांग की तुम्ही जे काय चालवलं आहे सध्या ना, तर आता अशी वेळ आलेली आहे की प्रत्येकाने अन्यायाचा बदला घ्या आणि तुम्ही नको ते अध्यात्म कुरवाळूत बसत असेल तर बांगड्या खाला. असा हा स्वाभिमान आहे, माझ्या सुनेला नाहक अपमान केला म्हणून. पण दुराभिमान पण असतो. हे आपण जे डायलॉग ऐकतो, देख लूंगा चुन चुन के मारूंगा, हे सगळे डायलॉग हे दुराभिमानाचे आहेत. श्रीकृष्णाने सुद्धा अनेक वेळेला स्वाभिमानाने सांगितलं होतं हे सहन करू नका, याचा बदला घ्या. बदला घ्या म्हणण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध लढा. ही धनबाजू आहे. ऋणबाजूमध्ये तब्येतीच्या कुरबुरी. रवीच्या धनबाजूमध्ये छान आरोग्य असेल तर ऋणबाजूमध्ये आरोग्य बिघडणं, संबंध इंद्रियांचं आतलं कोऑर्डिनेशन नाहीसं होणं,
मग एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाला साथ देत नाही. म्हणजे दुराभिमानामध्ये काय होतं, सहनच होत नाही अपमान वगैरे. धनबाजूमध्ये काय होतं, तर स्वाभिमान राखण्याची, सेल्फ रिस्पेक्ट ठेवून घेण्याची प्रवृत्ती असते. आणि एक न्यूट्रल बाजू आहे, शांत बसायचं, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. ही शांती पण अलौकिक आहे. पण रवी म्हटल्यानंतर तुझ्या लक्षात आलं, मंगळासारखा तो तेजस्वी आहे, पण स्टॅटिक एनर्जी रवीत आहे. डायनॅमिक मंगळामध्ये रवी कार्यान्वित होतो तेव्हा मंगळ होतो. नुसतं तेजाने समृद्ध असलेला एक माणूस आहे, राजा आहे, बसलेला आहे, पण तो कार्यान्वित झाला, लढाई करायला लागला की मग मंगळ होतो. अशा 3 वेगवेगळ्या बाजू आहेत. पण थोडंसं विश्रांत करून मी या रवीच्या लोकांना एक सल्ला देईन, छोट्या छोट्या गोष्टीचा इगो करू नका तुम्ही. आपला सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आवश्यक ते ठीक आहे. खूप वेळेला असे होतं, हायकोर्टचे जज आहेत, ते लोकलमधनं चालले आहेत ड्युटी संपल्यावर, आणि तोच क्लार्क पण चालला आहे. क्लार्क खाली बसू शकतो, जज साहेब उभे आहेत. तुम्ही जज वगैरे कोर्टामध्ये, इथे आपण सगळे पॅसेंजर आहोत, हे पण कधी कधी स्वीकारायला लागतं. रवीच्या मंडळींना कायम स्वरूपी एक दिवे ओवाळणं हा प्रकार त्यांना आवडतो. कोणी दिवे ओवाळले नाही तर तेच दिव्याभोवती चेअर ओवाळून घेतात, असं पण म्हणत. हा भाग थोडासा विनोदावर सोडला तरी अहम वाईट आहे. षड्रिपू जिंकणं सोपं आहे, अहम अतिशय वाईट आहे. रवी ज्याचा प्रबळ आहे अशी मंडळी कीर्ती मिळवताना दिसतात. म्हणजे तुम्ही कधी बरेचदा बोलताना चंद्र हा लोकप्रियता देतो तर रवी हा कीर्ती देतो, तर त्याच्याविषयी सांगा. कीर्ती केव्हा मिळते, खूप त्याग माणूस समाजासाठी करतो तेव्हा. आपण सावरकरांचं चरित्र वाचावं, वासुदेव बळवंत फडक्यांचं वाचावं, सेनापती बापटांचं वाचावं. काय गरज होती या मंडळींना घरदार सोडून हे करण्याचं. त्यातल्या त्या सावरकरांचं तर बघायलाच नको. वर्षानुवर्ष काळपाणी, समुद्रात उडी मारणे, कितीतरी गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत. आम्ही बरेचसे कलावंत एकत्र येऊन काय कार्यक्रम करतो, त्याला मला काही गोष्टी कळल्या की सावरकरांना सायनसचा त्रास खूप होता आणि सर्दी सारखी व्हायची, ती बाहेर पडली पाहिजे, आणि त्या जेलमध्ये काही मार्ग नव्हता, तर ते भिंत खरवडायची आणि तो चुना लावायची आणि चिंका बाहेर काढायची. तिथपासून त्यांना तपकिरीचं व्यसन लागलं. अशा माणसाने वर्षानुवर्ष स्वतःला कोंडून घेतलं, फटके खाल्ले, घाण्याला झोंपलं त्यांना. काय प्रकारचं त्यांच्या विचार असतील, जनतेसाठी काय करावं, हा रवीचा भाग झाला. पण एखादा रवी दुराभिमानावाला असेल तर थोडंसं करेल आणि म्हणजे लोकांना काही कदरच नाही माझी, लगेच तो कॅश करायला जाईल त्याची कीर्ती. कीर्तिमान मनुष्य कायम एका उंचीवर असतो आणि कीर्ती कॅश करणारे लोक निगेटिव्ह बाजूचे असतात. आणि मग कुठेतरी 2-4 दिवस जेलमध्ये जाऊन आलेला असतो, सारखा उदो करत असतो स्वतःला. असा फरक आहे. रवीमुळे अंगभूत आलेल्या गोष्टी, त्या रवीचा प्रभाव असलेल्या व्यक्ती दुराभिमानामुळे खूप काही गमवून बसतात. आपण सगळ्यांना समजेल अशी उदाहरणं घेऊ. तो हिरण्यकश्यप नाव ऐकलेस. रवीच्या तेजाने भरलेला हा हिरण्यकश्यपू केवढी उपासना करत होता ब्रह्मदेवांची. आध्यात्मिक लोकांनी ऐकण्यासारखं आहे की तुम्ही उपासना करता म्हणजे कोणावर उपकार नाही करत, स्वतःच्या आत्मिक समृद्धीसाठीच करता. ते काय साधना केली असेल हिरण्यकश्यपूने, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय मागायचं हे तरी कळलं पाहिजे, कारण मुळात काही मागू नये. तरी सारे वरब्रूही, तर त्याला ओढ लागली होती आपण अमर व्हावं. तर देवा मला दिवसा मरण नको, रात्री नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, आत नको, बाहेर नको, माणसाकडून नको, पशुकडून नको. आणि देव आपले ठीक आहे म्हणत गेले. त्याला काय वाटलं आपण मृत्यू जिंकला आणि थाय 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 ते मनाचा लागला. मग काय स्वतःच्या मुलाला सुद्धा, नारायण म्हटलं की डोक्यात तिडी घ्यायची, मुलाचे हाल केले. या माझ्या राज्यात कोणी नारायणाचं नाव घ्यायचं नाही अशा अवस्थेपर्यंत गेला. पण पूर्वीची साधना होती ना. दुराभिमान झाला, ज्या देवाच्या कृपेने तू मोठा झालास तिथेच दुराभिमान झाला आणि इतका अन्यायाचा कडेकोट झाला. परमात्मा इनफ लॉंग रोप देतो. शिशुपालाला 99 वेळा संधी दिली, मग सुदर्शन मागे लागलं. आपल्याला बऱ्याच वेळा फटके बसतात तरी आपण नाही, जाऊ दे
तो परमेश्वर वारंवार सूचना देतोय संकट म्हणजे. आणि झालं शेवटी एके दिवशी कडेलोट झाला आणि त्याला दुर्बुद्धी झाली. त्या प्रल्हादाला म्हणाला, तू काय सगळ्या लोकांना शिकवतो नारायण आहे, सगळीकडे नारायण आहे, या खांबात आहे का? तर मला नाही याचं ठिकाणच दाखवा. भडकला, लात मारली खांबाला. कडकडीला स्तंभ, गडगडीले गगन, अवनी होता आहे कंपायमान. आता ही शक्ती काय प्रकट झाली असेल. महाराजांचं स्वरूप असं होतं की त्यांनी सगळ्या कंडिशन पुऱ्या केल्या. आत नको, बाहेर नको, उमऱ्यावर. दिवसा नको, रात्री नको, तिन्ही सांजेला. शस्त्राला नको, अस्त्राला नको, नखानी. आणि अशा पद्धतीने माणसाकडून नको, पशुकडून नको, नराचा देह सिंहाचे मुख, असे महाराज जे प्रकट झाले. महालक्ष्मी घाबरल्या. माझ्या पतीचं हे रूप नाही मी पाहिलं कधी. आणि त्याला घेतला असा हिरण्यकशिपूला मांडीवर, आतडी बाहेर काढली. त्या आतड्याची माळ गळ्यात घालून महाराज थय थय नाचायला लागले. त्या हिरण्यकशिपूच्या नखाचं जे विष होतं ते महाराजांना दाह व्हायला लागला. कोणालाच काही कळेना काय व्हावं. महालक्ष्मी बुद्धीचे देवता त्याने औदुंबराची फळं आणून ठेवली. नरसिंहानी त्याच्यात आपली नखं बुडवली. उग्र नरसिंह शांत झाला. म्हणून औदुंबराच्या झाडाला कधी इजा करायची नाही. औदुंबराच्या झाडाकडे लघुशंका करायची नाही. औदुंबराच्या झाडाला चुकून कोणाची तरी कुऱ्हाड लागली, त्या फॅमिलीवर अनर्थ झालाय. का? तर औदुंबरा तळवटी नरसिंह योगी. जिथे औदुंबर आहे तिथे दत्त महाराज आहेत. एक छानपैकी चौकट घालावी आणि पावित्र सांभाळावं. नाही तर वेदभवनात जेव्हा औदुंबर आला आमच्या नरसोबावाडीच्या, आणि आम्हाला कळलं हे इथं शक्य नाही, खूप लोक येतात सारखे, तो वृक्ष उचलून आम्ही वनात नेऊन लावला. पण तो उचलताना एक शांतीचे पाठ म्हटले. जे लोक आयुर्वेदाच्या फॅक्टऱ्या चालवतात त्यांच्या फॅक्टरीमध्ये त्या वनस्पतीचा एक मंत्र लिहिलेला असतो की आम्ही नाईलाज म्हणून तुला इजा करतोय. ते मंत्र म्हणून त्यांची क्षमा मागून मग वृक्ष तोडतात. औदुंबराच्या वृक्षाच्या फांद्या यज्ञाला लागतात, ते आधी प्रार्थना करतात. इतका आपला धर्म उदात्त आहे. थोडंसं हिरण्यकश्यपूने विचार केला असता महाराज प्रसन्न झाले, मुक्ती मागून घेऊया. हे सगळे दुराभिमानी लोक. कदाचित आपल्यामध्ये सुद्धा दुराभिमान येतो. नेहमी सावध राहायचं. माझ्याच उद्या दुराभिमानाला मी महिन्यातनं एकदा तरी नरसोबाच्या वाडीला जातो. तिथे आम्ही यज्ञ करतो. आम्ही करतो म्हणजे काय, कोण करून घेतं? आमच्या पंखात काय ताकद आहे की आम्ही अशा प्रकारचे यज्ञ करावे? आणि मग महाराज तुमच्या लीला अलौकिक आहेत. माझं प्रेम फक्त तुमच्यावर आहे. करता करविता श्री दत्त, निमित्त मात्र वासुदेव, असं टेंबे स्वामी महाराज म्हणे. हे एकदा कळलं की आपला अहंकार नाहीसा होतो. पण बऱ्याच जणांना छोट्या छोट्या गोष्टीचे अहंकार असतात, त्याला दुराभिमान म्हणतात. त्यांचा रवी बिघडलेला असतो. अशा या तेजपुंज रवीची एक ऋण काळवणलेली बाजू. पण त्याचे जे फायदे आहेत त्याच्यामुळे जे कीर्तिमान अशी माणसं आपल्याला मिळाली, त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही. हो, पण कीर्ती मिळाल्यानंतर ती कोणामुळे मिळाली त्याने विसरू नये. बरोबर. अशा या रवीपासून आपण सुरुवात केली चर्चेला. उद्याचा भाग आणखीन पुढच्या ग्रहाकडे वळणार फारच आहे. इंटरेस्टिंग. आज इथेच थांबूया.